अवैध धंद्यांवरील छाप्यात 14 आरोपींवर कारवाई. 59,860 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. दिनांक 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुका आणि जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कोपरगाव तालुक्यातून आरोपी जालिंदर पराड, संजय वाकळे, बाबू साळवे, अनिल सुरभैया, नवनाथ भोजने, ताराचंद वायकर, गुलाब माळी, संजय माळी, शंकर भोसले, कुणाल भुजाडे, सुभाष साळवे यांच्यावर महाराष्ट्र जुगारबंदी तसेच दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर जामखेडमधून योगेश कारले, नवनाथ खाडे, धर्मराज ढवळे यांच्यावरही दारूबंदी कायदा कलम 65E अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण 14 आरोपींकडून 59,860 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची प्रभावी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार किरण कुमार कबाडी, दीपक मेढे, राहुल द्वारके, गणेश लबडे, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भीमराज खरसे, राहुल डोके, योगेश कर्डिले, सुनील मालणकर, भाऊसाहेब काळे, प्रमोद जाधव, अरुण मोरे यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.